हॅलो फ्रेंड्स, प्रियांकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अयंगार स्टाईल रवा केक कसा बनवायचा हे बघणार आहोत। फ्रेंड्स, हा केक आपण मैदा, तेल, तूप, दही असं काहीही न वापरता बनवणार आहोत। त्याचसोबत घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवणार आहोत। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। त्याचसोबत प्रियांकाज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे एका बाउलमध्ये मी अर्धा कप होईल इतपत दुधावरची साय घेतलेली आहे आणि ही साय थोडीशी फेटून घेतलेली आहे। आता ह्या साईमध्ये 1 कप पिठी साखर घालून घेतेय। ही साय आणि साखर छान 2 ते 3 मिनिट होईपर्यंत फेटून घ्यायची आहे। छान एकत्र करून घ्यायची आहे। आता हे फेटून झाल्यानंतर याच्यामध्ये साधारण 1.25 कप मी बारीक रवा घालून घेतेय। इथे बारीक रवाच वापरायचा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। आता ह्याला थोडंसं मिक्स करायचं आहे आणि हा रवा भिजवण्यासाठी इथे मी नॉर्मल टेम्परेचरला असणारं दूध घालून घेतेय। इथे दूध अर्धा कप वापरलेलं आहे। आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कोणत्याही गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। याच्यावर झाकण ठेवून साधारण 20 मिनिटे याला भिजवून घ्यायचं आहे। तर 20 मिनिटांनंतर एकीकडे मी कढई प्रीहीट करायला ठेवली आहे आणि आता इथे तुम्ही हा रवा बघताय छान भिजून तयार झालेला आहे। तर आता हा व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे। छान एकजीव करून घ्यायचा आहे। आता याला कन्सिस्टन्सी येण्यासाठी इथे मी पुन्हा थोडंसं दूध वापरते। जर तुमची मलाई पातळ असेल तर दूध थोडंसं कमी लागेल आणि मलाई घट्ट असेल तर दूध थोडंसं जास्त लागेल। इथे मी टोटल पाऊण कप दूध वापरलेलं आहे। आता ह्याची कन्सिस्टन्सी येण्यासाठी मी इथे पुन्हा दूध घालून व्यवस्थित छान फेटून घेतलेलं आहे। याला फ्लेवर